तुमच्यावर पहिला आरोप आहे. तुमच्यावर पहिला आरोप आहे की तुम्ही ऑब्स्ट्रक्शन मालाड. काय काय ऑब्स्ट्रक्शन मालाड. बर का का म्हणजे हे मी बोलणार आहे पहिल्यांदा. मला प्रश्नाचा विचार होते ना, मग ऑब्जेक्शन घ्या. म्हणजे नंतर असते का ते? अरे अरे बापरे. मी नंतर असते का? मी प्रश्न विचारणार, कळलं? सॉरी माझा पहिला दिवस आहे ना, माफ करा. म्हणजे मला माहिती नाही, प्रोसिजर माहिती, पण सांगत जा. माझं आलं की मला सांगा. बरं हा, मी इथं उभं राहतो. बरोबर. बसा माझं आलं बसा की तुम्ही बसा. बसा इथे गपचूप. हा ठीक आहे ना. मग तुमचं आलं की सांगतो मी तुम्हाला. चालू करा आमचा. नाही काय ठीक आहे. म्हणजे तुम्ही खूप भांडखोर आहात. म्हणजे तुम्हाला भांडायला खूप आवडतं. म्हणजे गाडीतून उतरून तुम्ही रस्त्यावर कुणाशीही भांडू शकता. पण रस्त्यावर कुणी नाही भेटलं तर तुम्ही स्वतःशीच भांडता आरसा धरून असा. नाही हो. नाही, खरं आहे ना हे? नाही म्हणजे असं म्हणतात की भांडायला भांड लागतं, पण तुम्हाला भांडायला कोणीतरी लागतं, असं एक आहे का? असं काही नाहीये. कादंबरीने हा आरोप केलेला तुमच्यावर. ती खूप भांडते, असं खरं आहे का ते? तुमची खूप चांगली मैत्रीण आहे ती. हो. ती खोटं बोलणार नाही. खूप भांडून भांडूनच मैत्री झाली आमची. अरे मागे घ्या. ते पुढे घेऊन गेला तुम्ही. काय चालू आहे तुमचं? अरे भाऊजा, मॅडम इथं माझी एक केस आहे, ती महत्वाची, ती घ्या आधी. तुझे केस घेतला टकला असेल ना तू. अरे काय प्रॉब्लेम नाही, हे केस घेतो. अरे मिशी उपटली. मॅडम माझी एक अत्यंत महत्वाची केस आहे, ती आधी घ्या. या माणसानं एका बाईचे पैसे बुडवलेले आहेत. कोणाचे कोणाचे? थांबा, त्या बाईला बोलतो. बाई, जाम भारी आहे. या रावजी तुम्ही बसा भाऊजी. या रावजी तुम्ही बसा भाऊजी. कशी मी राखू तुमची महरजी. बसा भाऊजी, ओ बसा भाऊजी, ओ बसा भाऊजी, बसा भाऊजी, बसा भाऊजी. खाली पडला खाली. द्या साहेब. बोचला का बाण? पोचला का बाण? ए बाईजी, कोण आहे तू? कोण आहे? आणि कोर्टामध्ये डान्स बिन्स नाही करायचं. तू इकडे मागे येऊन उभी राहा बघू. हो. हा? माझं नाव नैना सातारकर. नैना. आणि काम काय तुझं? केस काय तुझी? माझे केस सिल्की आहेत आणि मी ब्राऊन बर्गंडी एक कलर. मिनिट, एक मिनिट. कोर्टाच्या केस बद्दल बोलतायत, डोक्याचं नाही. कोर्टाच्या केस बद्दल सांगा. हल्ले सांग पटकन. हा आहे ना हा मुर्दा. ह्यानं मला सुपारी दिली होती कार्यक्रमाची. मग मी सुपारी दिल्याप्रमाणे तिथं गेली आणि तिथं रातभर नाचिवलं. बाई, आणि नंतर पैसेच दिले नाही. मला सांग, तू पैसे का नाही दिले हिचे? एक मिनिट. तू पण पावाजी, मी पण पावाजी. हो मग मला पावभाजी सांगा. काय म्हणतो? तुम्ही पावभाजी सांगताय ना, मग मला पण सांगा ना पावभाजी. मला एक वडापाव. हॉटेलमध्ये आलाय का? हॉटेलमध्ये आलाय का? कोर्ट आहे ना, काय चाललंय? पावभाजी बाबा, जरा व्यवस्थित वागा ना. हा? मला एक मसाला डोसा सांग. पटकन तुमचा प्रॉब्लेम बोला, काय येते? अरे कवरे खोटं बोलते ये बाई. हा? अरे
नाही मी महिनी हिच्याबरोबर यावर केला होता. मी काय म्हणलं बाईला, बाई रातभर डान्स करायचा आहे, तुम्ही सुपारी किती घेणार? मग ही म्हणली 40. हा, मग मग डान्स झाल्यानंतर, कार्यक्रम झाल्यानंतर मी हिला 40 सुपाऱ्या दिल्या की नाही दिल्या? अरे तू सुपाऱ्या दिल्या, म्हणजे आता त्या सुपाऱ्याचं काय मी पानाची गाठी टाकू का? यावर होता 40 सुपाऱ्या द्यायचा, मी 40 सुपाऱ्या दिल्या बाईला. विषय संपला. नाही नाही नाही, ते सुपारीचा अर्थ तुम्हाला समजला नाही बाई. तुम्ही की नाही पुढच्या वेळेस मला घेऊन जात जा. मी तुमचा नंबर काय पटकन सांगा बरं. हा, घ्या ना. हा पटकन. 99 हा 99 999999. तर मुक्ता बर्वे हे भारी तुमच्यावर आहे का? यायला जायला आपल्याला बरं पडेल इकडनं. थांबा, ते रागवतील, मारतील आता. चालेल. तर मुक्ता बर्वे तुमच्यावर पुढील आरोप आहे. तुमच्यावर आरोप आहे की तुम्ही साडी नेसत नाही. म्हणजे साडी नेसणं तर सोडा, तुम्ही साधी साडी वाळत पण घालत नाही. असं का? ते तुम्हाला साडी नेसण्याचा कंटाळा येतो? नाही, मी साडी नेसत नाही, त्यामुळे नेसताच येत ती नाही खराब तुम्हाला. होत नाही, मग ती धुवायला लागत नाही, मग वाळत टाकत नाही. पण साडीमध्ये एक बाई फार छान दिसते. तुम्ही कुठली छान एक बाई? दिसाल. नाही, तुम्ही अच्छा, मी हा तुम्ही छान दिसाल. कधी असं बघितलं तुम्ही मला? स्वप्नामध्ये बघितलंय, तुम्ही साडी नेसून आलात आणि मी तुम्हाला पाहिलंय. इश्श. साडी एकदा ही नेसली मग तुम्ही म्हटलात तुम्ही बघितलं नाही, नेसते ना, स्वप्नात नेसते. ऑब्झर्वेशन ऑब्झर्वेशन. एखाद्या बाईला नसायला आवडत साडी नेस, तिला काय एवढी जबरदस्ती करताय वकील साहेब, मला कळत नाही. तिला नसायला आवडत साडी नेसणार. आता म्हणजे मॉडर्न युग आहे, साडीमध्ये होते नाही होत आहे, पण लोकांना ट्रेन पडायला लागते, काय पडायला लागते. त्या बाईकडे नसायला, एवढी मोठी अभिनेत्री बाई आहे, धावपळ करत इकडे तिकडे शूटिंग करते. मग ठीक आहे, तुम्ही अजिबात काळजी करू नका. फक्त मला सांगा, ते जे साड्या म्हणजे तुमच्या घरी असं आहे की नाही, आणि तुम्ही नेसत नाही, मग ते करता काय त्या साड्याचं? कपाटात आहेत. कपाटात. मी काय म्हणतो, मला जर दिलेत ना तर मी तुम्हाला काहीतरी भांडी देऊ शकतो. माझ्याकडे आहे. माझ्याकडे कुकर आहे, हे बघा. म्हणजे हा माझा मेन बिझनेस आहे मॅडम. सिटी फ्री आहे, सिटी फ्री आहे. 4-5 साड्या मी माझ्याकडे आहे. म्हणजे चांगला बिझनेस आहे माझा. ए चांगला बिझनेस आहे डिकरा. एक मिनिट थांबा. ए माझ्याकडे पण ही जुनी साडी आहे, याच्या बदल्यात काय देतो तू? अरे वा, तुमच्याकडे आहे का 2 हा, साड्या? याच्या बदल्यात तुम्ही हे घ्या. काय देतो? आपल्या हे तवा घ्या, तवा फ्राईंग. हा मस्त आहे, ते साड्या देतो. मला कशाला जावा? ती हिरोईन आहे म्हणून तिला कुकर आणि मला जावा. मला नको, मला पण नाही नाही नाही, कुकरच त्याच्याकडे पाहिजे. महागाच्या साड्या असतील ना, एवढ्यात परवडत नाही मॅडम, म्हणून सांगतो तुम्हाला मी. बरं ठीक आहे, देतो तवा दे. हा 2 साड्यात परवडत नाही ना. अरे सर, मला काय विचारायचंय, हा. याचा आता 22 वर्ष होऊ शकतं का? 22 वर्ष म्हणजे मिनी जर भांडी दिली तर मला कपडे देऊ शकता का तुम्ही? हा देऊ शकतो हा, ना. माझ्याकडे हा चंबू आहे, चंबू. हा? चंबू आहे. ए, त्याच्या बदल्यात काय देणार या तुम्ही? चंबूच्या बदल्यात तुम्हाला मी एक टावेल चालेल का? अरे टावेल आहे एवढ्या माझ्याकडे, देऊ का? चंबूच्या बदल्यात टॉवेल देणार तुम्ही? मग चंबूच्या बदल्यात तुला काय तमाशाचा तंबू पाहिजे का? हे, माझ्याकडे शालू आहे, शालू. हा हा शालू चालेल का? चालेल ना, आपल्याला काय आहे? हा? हा शालू मालू सगळं चालू शकते आपल्याला. चालू शकते. हा, हा. पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा, बाई मी विकत घेतला शाम, बाई मी विकत घेतला शाम, मेरे देश की धरती सोने उगले द्या. हवा येऊन द्या, त्याला हवा येऊन द्या, डोक्याला शॉट नको, हवा येऊन द्या. मी मराठी, झी मराठी.